वडिलांचा मारेकरी 9 महिन्यांनी जामिनावर सुटला आणि गावातच गाठून लेकाने आरोपीचा मुर्दा पाडला, अक्षरशः तुकडे केले. गोंदियात भयंकर प्रकार. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील पालेवाडा हेटी या शांत गावात घडलेली ही घटना आहे. बाहेरून पाहता सर्व काही नेहमीसारखंच वाटत होतं, पण आतून गावात एक जुनी आग धुमसत होती. ही घटना आहे 2 कुटुंबांची आणि एका जुन्या वैमानस्याची, ज्याने शेवटी 2 जीवांचा बळी घेतला. पण सुरुवात कुठून झाली हे समजून घेतल्याशिवाय शेवट समजत नाही. सुमारे 9 महिन्यांपूर्वी आसाराम कांबळे नावाचे 60 वर्षीय वृद्ध रोजप्रमाणे आपल्या शेळ्या चारण्यासाठी गावाजवळील जंगलात गेले होते. संध्याकाळ झाली पण ते परतले नाहीत. शेळ्या मात्र घरी आल्या आणि कुटुंबियांच्या मनात भीतीचं सावट पसरलं. गावकऱ्यांसह शोध सुरू झाला आणि जंगलात जे दिसलं ते अंगावर काटा आणणारं होतं. आसाराम कांबळे यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. सुरुवातीला वन्य प्राण्यांचा हल्ला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला, पण काहीतरी वेगळं जाणवत होतं. वनविभागाने पाहणी केली आणि हा अपघात नसून खून असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर गोरेगाव पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस तपास सुरू झाला आणि संशयाची सुई एका नावावर जाऊन थांबली. देवेंद्र उर्फ भुरू चुन्नीलाल ताराम, वय 25 वर्ष. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली. अनेक ठिकाणी पथके रवाना झाली आणि शेवटी हलबिटोला येथे त्याला त्याच्या मावशीच्या घरी लपलेला आढळला. ताब्यात घेतल्यानंतर चौकशी झाली आणि देवेंद्रने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने लोखंडी कुऱ्हाडीने आसाराम कांबळे यांच्या डोक्यावर वार करून हत्या केल्याचं सांगितलं. या घटनेमागे कारण होतं जादू टोण्याचा संशय. या संशयातून हा भयंकर खून घडला होता. त्यानंतर देवेंद्रला अटक झाली आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतर त्याला जेलमध्ये पाठवण्यात आलं. काळ पुढे सरकत गेला, मात्र एका कुटुंबाच्या मनातला राग आणि दुःख मात्र तसंच राहिलं. आसाराम कांबळे यांचा मुलगा सुनील कांबळे शांत होता पण आतून तुटत होता. दरम्यान 9 महिन्यानंतर देवेंद्र उर्फ भुरू ताराम जामिनावर बाहेर आला आणि पुन्हा आपल्या गावात परतला. गावात त्याच्या परतण्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि ही बातमी सुनील कांबळेपर्यंतही पोहोचली. इथेच कथा एक वळण घेते. सुनीलच्या मनात पुन्हा त्या दिवसाच्या आठवणी जाग्या झाल्या. वडिलांचा मृतदेह आणि त्यामागचं क्रूर सत्य. त्याने घेतलेला निर्णय, पण तो निर्णय काय होता हे कुणालाही कळलं नाही. तो शांतपणे काही दिवस देवेंद्रवर लक्ष ठेवून होता आणि पुढच्या काही क्षणात जे घडलं ते अत्यंत भयानक होतं. सुनीलने तलवारीने देवेंद्रवर सपासप वार केले. मान, हात, पाय आणि पोटावर गंभीर जखमा झाल्या आणि देवेंद्रचा जागीच मृत्यू झाला. हे सर्व इतक्या वेगात घडलं की कुणालाही सावरायलाही वेळ मिळाला नाही. गावात एकच खडबड उडाली. लोक घाबरले, कारण एका खुनाचा बदला दुसऱ्या खुनाने घेतला होता. घटना घडल्यानंतर सुनील कांबळे काही काळासाठी तिथून निघून गेला, पण पळून गेला नाही. काही वेळानंतर त्याने स्वतःहून पोलीस पाटलांसमोर समर्पण केलं आणि संपूर्ण घटनेची कबुली दिली. गोरेगाव पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. गावात अजूनही भीतीचं वातावरण आहे आणि शेवटी उलगडा होतो, ही फक्त हत्या नव्हती, हा होता एका मुलाचा आपल्या वडिलांच्या मृत्यूंचा घेतलेला बदला, जो 9 महिने त्याच्या मनात जळत होता आणि योग्य क्षणी भडकून बाहेर आला.